मोठी गोष्ट आहे ना. तुला कधी वाटतं? मला वाटलं ना वाईट. बघा बुवा हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असणारच आहे की मी आले आईकडे. आणि कालच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला उद्या जायचं आहे लहान बहिणीकडे. का जायचं आहे तर ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहेच. तर आम्ही सकाळी 7:30ला घरातनं निघालेलो होतो आणि प्रवासाला लागलेलो होतो. फोटो काढू. का बरं नको ते सांगतील. हो पापडे पापडेत नागलीन पापडे नागलीन पापडेत म्हटलं. साफसफाई नाही दादा घरचे आले रे ते नाही पापडच म्हणलं विचार होता पैसे नाही एकत न लेव म्हणे असं काय बाप्पा फळं घेऊन घ्या म्हणे असं फळं फळ 50ला अर्धा तर गोड कापून नाही बस हो व्यवस्थित लाव ना. कसे वेपर हे पावशेर करा आणि तिखट वालं हा सारखंच आहे का पेपर्स घ्यायचे नाही ना. मस्त. तर हा टायमिंग असेल 10-10:30चा असेल. कारण की ऊन एवढं जबरदस्त होतं ना की सारखं घसा कोरडा पडलेला आणि गार गार प्यावंसं वाटलेलं म्हणून आम्ही चायनाचा उसाचा रस वगैरे घेतच गेलेलो आणि फायनली पोचलेलो आहोत. आणि घरी पोचल्यानंतर जे काही सामान होतं ते काढलेलं आहे. आणि बहिणीचा मुलगा आणि पुतणी आम्हाला थोडं पुढे असं घ्यायला पण आलेले होते. इकडे पाय आले का नाही आली रे तू भांडतो म्हणे म्हणून आली नाही मावशी. आणि गाडीत जागा पण नव्हती. काय रे भाऊ गांगा मावशी नाही आली ना रे. गट्टू दादा नमस्कार बसा बसा नमस्कार म्हटलं मावशी भांडते ना. वेळेवर आलो आम्ही बाबा. वाटव ना मावशी मावशी आली तुझ्याकडे. काय तुला खरं वाटलं होतं का? आता हे सगळं आणलेला खाऊ आहे ना परतून जाता मला म्हणजे हे माहिती नव्हतं का बाई एवढं म्हणजे मला कसं तरी वाटलं ते खरं मला कसं तरी वाटलं काही. आता माझ्या जेवढ्या व्हिडिओ मध्ये सगळं त्याला डिलीट मारतात सगळं डिलीट मारून टाकतात. नाही ऑफलाईन तो असा प्रचार करू ना माझ्या चॅनलचा. मोठी गोष्ट आहे ना. तुला कधी वाटतं? मला वाटलं ना वाईट. बघा बुवा एवढी मोठी गोष्ट नाही म्हणे. मोठी गोष्ट नाही म्हणजे वाईट वाटलं ना मला वाईट. तू मागे असं सांगत म्हणजे मला घे तू हॉस्टेलला जाशील ना रूमवर. हो मी घेऊन जाईल. माझी हात आहे. तू बघते ना माझे ब्लॉग. मग मी बघते ना ब्लॉग. म्हटलं वेगळा वास का बरं येतोय. आता तिथे जायला ना तुला खुशी ते ब्लॉग मध्ये आलंय. ते पण आलं होतं ब्लॉग मध्ये. ते तुम्ही अशी फुलं तेव्हाची गोष्ट सांगितली. तेव्हाची अजून ती एकच बाई यायची ती तेवढंच आवाज काढायची.
तर आम्ही 11:30 वाजेपर्यंत ना बहिणीकडे पोचलेलो होतो. चहा वगैरे घेतलेला, छान फ्रेश वगैरे झालेलो. तर इकडे आहे लहान बहीण, तिची पुतणी आणि मोठी जाऊबाई. आणि नंतर थोडा वेळ गप्पा वगैरे झालेला आणि आम्ही लागलेलो होतो स्वयंपाक. त्यांनी स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता आणि मग जेवणाची तयारी वगैरे करायला लागलेलो होतो आम्ही. आणि कोर्स एकादशी होती म्हणून त्यासाठीच बनवलं होतं, व्हेजच होतं. तर ताटं वगैरे सगळं आम्ही करून घेत होतो जेवणाची. तर लहान बहिणीकडे असं अचानक येण्याचं कारण एकच होतं की लहान दाजींचा ॲक्सिडेंट झालेला. घरीच ते जिन्यावरनं पडलेले आणि त्यांचा पाय जो आहे पायाला दुखापत झालेली. मग आता वेळही होता आणि आईकडे गेलेली पण होतो. तर आम्ही बस त्यांना पाहण्यासाठीच सगळेजण गेलेलो होतो. वन डे रिटर्नच झालेलं होतं. आणि छान असा वरण भात, पनीरची भाजी, श्रीखंड, वांग्याची भाजी, टमाट्याची चटणी, असं छान असं जेवण वगैरे ताटं वगैरे करून झालेले होते. तर पुढे व्लॉगही खूप छान आहे. तर नक्कीच व्लॉग हा कंटिन्यू पहा, कुठे स्किप न करता. मांडी घालणार आहे एवढे पाय दुखतात तुझे. हा ते असं खेळून खेळून ती पार्वती रे आहे का मम्मी बरोबर. मग काय सगळे आनंद त्यांचे पाहुणे घेऊन या, सगळे घेऊन फोटो काढले त्याचे. तुझे पप्पा इंजिनियर आहे का? सिक्युरिटी आहे असं म्हणजे कधी पप्पा इंजिनियर आहे. सिक्युरिटी बँकेत आहे का? नाही बँकेत नाही पप्पा. नाही तुझं केव्हा डेअरी घेऊन मग तुम्हाला केव्हा याला द्यायची पुढे मावशी मोठे अंकल बाबाला पण सांभाळला. ताई इथे सगळे पोरं ते इथे झोपते. इथून गायचे टाकू तब्येत चांगली झाली ना नाही ना तांबरे तू आता इथंच उतरूच नको देवाला. नाही ना या जाऊ. बॅग करू का? रात्री कोण जीव घालेल चला मग या मग घरी या. हा दरवाजा नवीन लावून घेता येतो. मम्मी दरवाजा अरे इकडे. अंशना तिकीट
नको बेटा भाऊ घेणारे नको भाऊ चला येतो काय अंशू सरळ शेंदरी सांगा शेंदरी शेंदोनी गेली पप्पा तिकडे आपण मग जोडी भाजी जोडी भाजी बहिणीच्या इकडनं निघाल्यानंतर आहे ना मी थोडासा रस्ता पण चुकलेलो, थोडासा दुसऱ्या रस्त्याकडे चाललं गेलेलो. पण पुन्हा विचारत आम्ही जो मेन रोड होता तिकडे हायवेला लागलेलो होतो. आणि 5 जरी वाजले होते तरी ऊन जास्तच होतं. आत्ता वाजले 10, 10:30 झाले आहेत आणि आम्हाला तिकडनं येताना 8, 8:15 झालेले होते. माझ्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालेलो, फ्रेशमध्ये डायरेक्ट आंघोळच केली कारण की दिवसभरातनं प्रचंड घाम वगैरे त्याच्यामुळे ना सर आंघोळ वगैरे केली. आणि मग छान असा चहा पाणी आणि आता जेवणं पण झालेली आहेत. तर कारण आणि मग आता म्हटलं चला व्हिडिओचा एंड करूया कारण की कॅमेरासमोर येऊन बोलणं झालंच नाही सकाळी पण. आणि 2 ते 3 दिवसापासून तसंच होत आहे. जे पण आता तुम्ही ब्लॉग पाहिले आहेत त्याला तसंच झालं आहे की व्हिडिओची सुरुवातही झालेली नाही आहे आणि एंडही झालेला नाही आहे त्यामुळे. तर म्हटलं चला आज व्हिडिओचा एंड करून घेऊया. तर छान असा प्रवास झालेला आणि आता दाजींना पण खूप बरं वाटतं आहे, खूप अशी प्रोग्रेस पण आहे त्यांच्या पायाला. तर अजून लवकरात लवकर नक्कीच रिकवर होतील. आणि आईकडे अजून मी 2 दिवस आहे तर नक्कीच तुम्हाला आईच्या इकडचेच व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय आणि टेक केअर.